मैं हूं रैंसर, आप देख रहे हैं MKT न्यूज़। कलवा से अधिकृत उम्मीदवार अभिजीत पवार ने अपना नामांकन दाखिल किया। आपको बता दें 15 जनवरी 2026 को चुनाव है। ऐसे में लोग अपना नामांकन दाखिल करने नामांकन सेंटर पर जा रहे हैं। आज एक बड़ी रैली के साथ में जो है उन्होंने अपना नामांकन दाखिल किया। एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी से अधिकृत उम्मीदवार की जो है आज पहली नामांकन भरा गया। साथ ही में आपको बता दें रूता अवार्ड, मुमरा कलवा के विधायक जितेंद्र अवार्ड, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पार्टी के थाने जिला अध्यक्ष मनोज प्रधान ये भी उनके साथ मौजूद थे और एक बड़ी रैली के साथ में उन्होंने जो है अपना नामांकन दाखिल किया। देखिए क्या नामांकन दाखिल करने के बाद क्या कुछ जानकारी अभिजीत पवार और मनोज प्रधान ने दी है। गाडी बसायला अभिजित पवार आणि सुनीता शिंदे विचारे या दोन शिलेदारांना महानगरपालिकेमध्ये प्रचंड मताने विजय करा. त्यांचा शुभेच्छा आभार. आणि महानगरपालिकेमध्ये उमेदवार पाहिजे लक्षात ठेवा. दुपारी वाजवणारा माणूस लक्षात ठेवा, मनात ठेवा, ध्यानात ठेवा. सर, आज अभिजित पवार आणि पूजा शिंदे विचारे यांचं नामांकन आज दाखल होणार आहे. पाहिलं तर घारेगाव गावातून मोठी रॅली या ठिकाणी काढण्यात आली आणि त्यात आमदार जितेंद्र आव्हाड, रूपा आव्हाड हे देखील सामील आहेत. काय सांगतात? असं आहे की गेले 3-4 वर्ष अभिजित आणि पूजा खूप चांगलं काम या घारेगावात करत आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबद्दल विचार करण्याची गरजच नव्हती. त्यांना पक्षाने सांगितलं की तुम्ही उमेदवारी नामांकन भरा आणि त्या दृष्टीने जे गेले 4 वर्ष त्यांनी काम ह्या घारेगावामध्ये केलं त्याची पोचपावती लोकांनी असताना दिली आहे. रस्त्यावर उतरून त्यांच्याबरोबर चालू जो उत्साह तुम्ही बघताय तो खऱ्या अर्थाने आव्हाड साहेबांसाठी आणि अभिजित पवार आणि पूजासाठी आहे. आणि आज ठामपणे मी सांगू इच्छितो की हे 9 नंबरचं पॅनल मध्ये तुतारी जोरात चालणार. सर, 4 उमेदवारांमधून फक्त 2च उमेदवारांना कसं आहे अजून आमची उबाठा आणि काँग्रेस बरोबर बोलणी चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही ते थोडीशी एक विंडो ठेवली आहे. जर उबाठाला एक सीट द्यायला लागली तर ते आज संध्याकाळी 5:30 वाजता आमची बैठक आहे आणि आज रात्री ते ठरेल. आणि 2 चांगल्या उमेदवारांमध्ये एक उमेदवार आम्हाला ठरवायचा आहे. तो पक्षश्रेष्ठी तो निकाल आम्हाला देतील. त्यामुळे तसं आमचं पॅनल तयार आहे. फक्त दोघांचं नामनिर्देशन पत्र आम्ही 27 तारखेनंतर भरू. अशी देखील चर्चा आहे की राष्ट्रवादी एकत्र येण्याचे देखील सूत्र लागत आहेत आणि पुण्यात देखील एकत्र आलेत आता. आणि एक इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इट इज बियॉन्ड माय पे ग्रेड. म्हणजे काय आहे, माझ्या पगारापेक्षा जास्ती मी बोलू शकत नाही. हा निर्णय जो आहे तो पवार साहेब, अजितदादा, आव्हाड साहेब घेतील. आणि मी तर स्पेसिफिकली सांगतो की जर एकत्र येणार असतील तर मला तर स्वतःला काही त्रास नाही. आव्हाड साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल आणि ठाण्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य असेल. दादा, आज फॉर्म भरलाय, अनेक पदाधिकारी पाहिलं तर या रॅलीमध्ये सामील होते. मोठ्या संख्येने स्थानिक देखील उपस्थित होते. काय
खूप चांगलं वातावरण होतं आज. वाटलं नव्हतं की एवढे लोक येतील, पण ज्या पद्धतीचं जितेंद्र आव्हाड साहेबांचं काम आहे आणि जितेंद्र आव्हाड साहेबांवरती प्रेम करणारे लोक आहेत ते आम्ही बघितलं, जवळून बघतच आलेलो मी आतापर्यंत. पण आज खूप चांगल्या पद्धतीने बघितलं म्हणजे जे साहेबांची इलेक्शनच्या वेळी गोष्ट वेगळी होती, बट नगरसेवकाच्या पण उमेदवाराच्या फॉर्म भरण्याच्या वेळेस एवढी लोक उतरतील मला वाटतं. म्हणजे एवढं लोकांचं प्रेम खरंच खूप चांगलं आहे. आणि दोन अधिकृत उमेदवारी भरण्यात आली, दोन अजून बाकी आहेत. आता पूजा आणि माझा फॉर्म भरला आहे आणि त्याच्यानंतर अजून 2 उमेदवार डिक्लेअर होतील आणि आज संध्याकाळनंतर ते कळेल. ते कळल्यानंतर मग परत 26 तारखेला अजून त्यांचेही फॉर्म भरले जातील किंवा 27 तारखेला भरले जातील.